बीड तालुक्यातील बोरखेड येथील लक्ष्मण भानुदास क्षीरसागर या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणामुळं दुपारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पंचनामाही झाला आणि पोलीस या लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी घेऊन आलेले आहेत. मात्र गेली 2 तास झाले या ठिकाणी ताटकळत बसले आहेत. म्हणजे मरणानंतरसुद्धा प्रेताची हेळसांड होत आहे. आणि या ठिकाणचे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आंधळे त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी कटर नाही आहे, जो माणूस असतो तो नाही आहे, चौसाळ्याचा माणूस बिझी आहे. तर ही घटना केवळ आजची नाही आहे, यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. संबंधित प्रकरणामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांचं असं म्हणणं की बऱ्याच PSCमध्ये शिपायांची कमतरता आहे, कटरची कमतरता आहे. तर नेमकी किती लोकांची कमतरता काय त्यांनी मला अजून सांगितलेलं नाही आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की शिपायांची कमतरता, कटरची कमतरता. परंतु आमची अशी मागणी की ज्या लिंबागणेश गावामध्ये कमीत कमी 15-16 वाडा येतात, या ठिकाणी कमीत कमी कटर, माणूस, सहाय्यक जो आहे त्यांची व्यवस्था करायला पाहिजे. अन्यथा ग्रामस्थांना रोषाला जिल्हा प्रशासनाला जावं लागेल. काय नेमकी अडचण आहे? आज आमच्या बोरखेड गावामध्ये श्री लक्ष्मण क्षीरसागर यांनी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी आम्हाला कळलं असता त्यांचे बंधू आणि पोलीस प्रशासन आलं. त्यांनी ते आपलं डेड बॉडी खाली उतरून आम्ही लिंबागणेशच्या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी डॉक्टर आंधळे साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे होत नाही, आमच्याकडे कटर नाही, आमच्याकडे माणूस उपलब्ध नाही, तुम्ही नेकनूरला घेऊन जा. यापूर्वीसुद्धा अशाच घटना घडल्या, आम्ही नेकनूरला त्यांनी पाठवून दिलं. वारंवार अशाच आमच्या लोकांची हेळसांड होती. तरी या ठिकाणी नातेवाईकांचा अत्यंत आक्रोश आहे की या ठिकाणी व्हावं, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. 2 तासापासून आम्हाला अटकळ ठेवलेलं आहे इथं. काय ना तुमचं? माझं बोरखेड सरपंच मी सुनील रामभाऊ अनपट.